काँग्रेस नेते राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे ऑपरेशन सिंदूरबाबत सरकारच्या भूमिकेबद्दल काही शंका आणि काही प्रश्न उपस्थित करतात। त्याला सोशल मीडियावर भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे। त्यातही आयटी सेलनं राहुल गांधींना लक्ष केलंय। कोणी राहुल गांधींना मीर जाफर म्हणतोय तर कोणी चीनमध्ये बनलेली पाकिस्तानी मिसाईल। पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांनी राहुल गांधींचे प्रश्न योग्य असल्याचा निर्वाळा दिलाय, तर भाजपनं त्यांना निशाने पाकिस्तान देण्याची मागणी केली आहे। काय घडलं दिवसभरात पाहूया। ऑपरेशन सिंदूरवरून सगळे पक्ष एक आहेत असं दिसत असलं तरी राजकारण, टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। ऑपरेशन सिंदूरबाबत परराष्ट्र मंत्र्यांच्या एका वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय। At the start of the operation, we had sent a message to Pakistan saying we are striking at terrorist infrastructure. We are not striking at the military. So the military has an option of standing out and not interfering in this process. They chose not to take that good advice. या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी शंका उपस्थित करत काही प्रश्न विचारले। या टीकेनंतर भाजपनं आपल्या सगळ्या तोफा राहुल गांधींच्या दिशेने रोखल्या। आसामचे कॅबिनेट मंत्री अशोक सिंघल यांनी एक फोटो शेअर केला, ज्यात अर्धा चेहरा पाक लष्कर प्रमुख आसिम मुनीर आणि अर्धा चेहरा राहुल गांधींचा लावलाय। भाजप मीडिया सेलच्या अमित मालवीय यांनी राहुल गांधींना मीर जाफरची उपमा दिली। राहुल गांधींना पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार निशाने पाकिस्तान मिळणार का असा प्रश्नही विचारलाय। भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राहुल गांधींवर आणि आधीच्या काँग्रेस सरकारांवर टीका करण्यात आली। केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी सुद्धा शेलक्या शब्दात राहुल गांधींच्या शंकांवर टीका केली आहे। काँग्रेसनं राहुल गांधींची जोरदार पाठराखण केली, तर पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी राहुल गांधींचे प्रश्न योग्य असल्याचं म्हटलंय। एक जिम्मेदार राजनीतिक दल जो सत्तारूढ़ दल है, उससे आप क्या इस गंभीर माहौल में, इन गंभीर सवालों में इस तरह की कार्टूनगिरी की उम्मीद कर सकते हैं क्या? लेकिन हो रही है। जब द्वंद्व चल रहा था तब भी कांग्रेस पार्टी और विपक्ष इनके साथ खड़ा था, लेकिन ये तब भी हमारे साथ नहीं खड़े थे। तब भी इसी तरह की हरकतें कर रहे थे, जो वाहियात हरकतें कर रहे थे। अरे सवाल पूछा जा रहा है, जवाब दीजिए। एकीकडे आजच्या जहाल टीकेनंतर भाजप आयटी सेल आणि अमित मालवीय यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करण्याचा विचार काँग्रेस करत आहे, तर दुसरीकडे खासदार संबित पात्रा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या टीकेलाही उत्तर दिलंय। जब आप कहते हैं कि ऑपरेशन सिंदूर कुछ नहीं, एक छोटी सी लड़ाई थी, ये कहीं न कहीं अपने देश के साथ, अपने देश के सेना के अदम्य साहस के साथ यह धोखा है। राहुल गांधी 2 दिन से सबूत मांग रहे हैं, सबूत दो, सबूत दो। राहुल जी, आज केवल हम नहीं, आज पूरा विश्व और पाकिस्तान खुद सबूत दे रहा है। हमने डिजिटल सबूत रखे, डे 1 से सबूत पे सबूत रखा जा रहा है। पाकिस्तानियों ने खुद अपने आतंकवादियों के शवों के सबूत को आपके सामने रखा। सत्ताधारी आणि विरोधक दोघंही यात्रा काढतायत। भाजप मित्रपक्षांनी तिरंगा यात्रा काढली, तर विरोधकांनी जय हिंद सभांचं आयोजन केलं। ऑपरेशन सिंदूरसाठी भाजप आणि मित्रपक्ष केंद्र सरकार आणि भारतीय सेनेला श्रेय देत आहेत, तर काँग्रेस आणि मित्रपक्ष फक्त सेनेला श्रेय देत आहेत। मजबूत सक्षम भारतीय सेनेला प्रखर राष्ट्रवाद आणि राजकीय इच्छाशक्तीचं पाठबळ मिळणं हे सुद्धा ऑपरेशन सिंदूरच्या यशाचं महत्त्वाचं कारण आहे। मात्र त्यावर राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे किंवा इतर विरोधी नेत्यांची टीका सुरू आहे। ही टीका सर्वसामान्य जनतेला कितपत रुचेल याकडे आपलं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।